press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज मैंने आपको एक नया पाठ आरंभ कर रही हूँ। यानी इस पाठ होने के बाद आपके मन में भी अनेक भावनाएं आते हैं। जैसे इस पाठ से आप अनेक विषयों को जानते हो। ओके, शुरू करेंगे। आपका जो अगला पाठ है सुनीता की पहिया कुर्सी। ओके, शुरू करेंगे। पहले मैंने आपको पाठ पढ़ाती हूँ। आप क्या करना है, ध्यान से देख लेना, सुनना है और मन में ही बोलना चाहिए। और जो कुछ भी मैंने बताती हूँ वो आप क्या करना है, पेंसिल से लिख लेना है। शुरू करेंगे। ओके, पाठ 12, सुनीता की पहिया कुर्सी। पहिया तो आप जानते हो, पहिया यानी व्हील। ओके, कुर्सी 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 भी आप जानते हो। चेयर चेयर कुर्ची ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ, ಇಂಗ್ಲಿಷಲ್ಲಿ ಅದರ चेयर, हिंदी में उसे बोलते हैं कुर्सी। कैसे कुर्सी? वो पहिया कुर्सी यानी व्हील चेयर। पहिया यानी क्या? वो व्हील व्हील चेयर। पहिया कुर्सी यानी व्हील चेयर। सुनीता की पहिया कुर्सी। सुनीता यानी एक स्पेशल गर्ल है, यानी विशेष लड़की है। हम तो हमारे जीवन में यानी समाज में अनेक लोगों को देखते हैं। जैसे ही विशेष आदमियों को भी देखते हैं, विशेष यानी स्पेशल ಚಿಲ್ಡ್ರನ್ ನೋಡ್ತೀವಿ, ಪೀಪಲ್ಸ್ನ ಕೂಡ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ। ಅಂದರೆ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮನುಷ್ಯರನ್ನ, ಮಕ್ಕಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ। क्या वो ವಿಶೇಷ यानी ಸ್ಪೆಷಲ್ ಅಂದರೆ ಏನು? ಸ್ಪೆಷಲ್ ಅಂದರೆ ನಾವೀಗ ಎಲ್ಲದು ಕೂಡ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಇದೆ। ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಲು ನೀಟಾಗಿ ಕೇಳುತ್ತೆ, ನೋಡ್ತೀವಿ, ಆರಾಮಾಗಿ ಓಡಾಡ್ತೀವಿ, ಯಾವ ಪ್ಲೇಸಿಂದ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಿದ್ರೂ ಕೂಡ ಹೋಗ್ತೀವಿ, ಹೊತ್ತಾನೆ। ಅಂದರೆ ಈ ವೀಲ್ ಚೇರ್ ಅಂತ ಏನಕ್ಕೆ ಬಂತು ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಿರೋದು। ಸುನೀತಾ ಕಿ पहिया कुर्सी ಇನ್ನು ಸುನೀತಾ ಏಕ ವಿಶೇಷ ಲಡ್ಕಿ ಹೇ। ಕ್ಯಾ ವಿಶೇಷ ಲಡ್ಕಿ ಅಂದರೆ ಏನು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಓಕೆನಾ? ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಆರಾಮಾಗಿ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ಓಡಾಡ್ತೀವಿ, ನೀಟಾಗಿ ನೋಡ್ತೀವಿ, ಕಾಣುತ್ತೆ, ನಮ್ಗೆ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚನ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು, ಕೇಳಿಸುತ್ತೆ, ಮಾತಾಡ್ತೀವಿ, ಹೊತ್ತಾನೆ। ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನ್ಯೂನ್ಯತೆಗಳಿಲ್ಲ, ಅದೇ ಯಾವುದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ತೊಂದರೆಗಳು ನಮಗಿಲ್ಲ। ಆದರೆ ಸ್ಪೆಷಲಿ ಚಾಲೆಂಜ್ಡ್, ಫಿಸಿಕಲಿ ಚಾಲೆಂಜ್ಡ್ ಪೀಪಲ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ, ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ, ಅಂಥವ್ರಿಗೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳು, ಸ್ಪೆಷಲ್ ಚಿಲ್ಡ್ರನ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। फॉर एग्जाम्पल यानी उदाहरण के लिए वे देख ना पाते, बोल ना पाते, चल नहीं पाते, है ना, ಓಡಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಸರಿಯಾಗಿ ಅಂದರೆ ಕೇಳಲ್ಲ, ನೋಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅಂಧರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ನೋಡೋಕ್ಕಾಗದಿರೋರಿಗೆ ಅಂಧರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ? ಹಾಗೆಯೇ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಕೇಳ್ತಿರೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಕಿವುಡ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಅಂದರೆ ವಿಕಲಚೇತನ ಉಳ್ಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳು। ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಸುನೀತಾನೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಒಬ್ಬ ವಿಕಲಚೇತನ ಹುಡುಗಿ। ಅವಳಿಗೆ ಏನಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕಾಲಿಲ್ಲ, ಅವಳು ಯಾವ್ದ್ರ ಸಹಾಯದಿಂದ ನಡೆಯೋದು, ಓಡಾಡೋದು ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂತಂದರೆ उसने सुनीता ने जिसकी पहिया कुर्सी की सहायता से एक जगह से और एक जगह को जाती है। ओके, पाठ का शीर्षक तो आप जाने हैं ना बच्चों। अब हम क्या करेंगे, पाठ शुरू करेंगे। ओके, ಪಾಠದ ಶೀರ್ಷಿಕೆ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ಸುನೀತಾ ಕಿ पहिया ಕುರ್ಸಿ। पहिया ಕುರ್ಸಿ ಯಾನಿ ವೀಲ್ ಚೇರ್। ಅವಳಿಗೆ ಯಾಕೆ ವೀಲ್ ಚೇರ್ ಇತ್ತು ಅಂತ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಯ್ತು। ಅವಳು ಫಿಸಿಕಲಿ ಚಾಲೆಂಜ್ಡ್ ಮಗು ಆಗಿದ್ಲವಳು, ಅಂದರೆ ಅವಳು ನಡೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಅವಳಿಗೆ ಎದ್ರ ಸಹಾಯದಿಂದ ನಡೆದಿದ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ವೀಲ್ ಚೇರ್ನ ಒಂದು ಸಹಾಯದಿಂದ ಹೋಗೋದು, ಬರೋದು, ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ತಿರುಗಾಡೋದು, ಇದೆಲ್ಲದೂ ಕೂಡ ಅವಳು ವೀಲ್ ಚೇರಲ್ಲೇ ಮಾಡ್ತಿದ್ಲು। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಅಂಥ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳು, ಓಕೆ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ಕೂಡ್ದು, ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಹೇಳಬೇಕು। ಓಕೆ, शुरू करेंगे। पाठ 12, सुनीता की पहिया कुर्सी। सुनीता सुबह 7 बजे सोकर उठी। कुछ देर तो वह अपने बिस्तर पर ही बैठी रही।
वह सोच रही थी कि आज उसे क्या क्या काम करने हैं। उसे याद आया कि आज तो बाजार जाना है। सोचते ही उसकी आंखों में चमक आ गई। सुनीता आज पहली बार अकेली बाजार जाने वाली थी। उसने अपनी टांगों को हाथ से पकड़कर खींचा और उन्हें पलंग से नीचे की ओर लटकाया। फिर पलंग का सहारा लेती हुई अपनी पहिया कुर्सी तक बढ़ी। सुनीता चलने फिरने के लिए पहिया कुर्सी की मदद लेती है। आज वह सभी काम फुर्ती से निपटाना चाहती थी। हालांकि कपड़े बदलना, जूते पहनना आदि उसके लिए कठिन काम है, पर अपने रोजाना के काम करने के लिए उसने स्वयं ही कई तरीके ढूंढ निकाले हैं। आज 8 बजे तक सुनीता नहा धोकर तैयार हो गई। यहाँ तक रहेंगे, ओके। सुनीता सुबह 7 बजे सोकर उठी, है ना। उसने सुबह सुबह यानी मॉर्निंग, जिसका विलोम शब्द होता है सुबह, शाम, मॉर्निंग, इवनिंग। मैंने यहाँ तो अनेक बार बताई हुई ना, सुबह का विलोम शब्द क्या होता है? शाम। हम सोकर कब उठते हैं? सुबह उठते हैं ना। ನಾವೆಲ್ಲರೂ ಮಲಗಿರ್ತೀವಿ, ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಮಾರ್ನಿಂಗ್ ಎದ್ದು ಬಿಡ್ತೀವಲ್ವ, उसी तरह सुनीता कब उठी? 7 बजे उठी, है ना। शार्प 7 o'clock की गौड़ों मेकअप आदि। कुछ देर तो वह अपने बिस्तर पर ही बैठी रही, ओके। बिस्तर पर ही, बिस्तर ಅಂದ್ರೆ ಹಾಸಿಗೆ, ಅದನ್ನೇ ನಾವು ಶಯನ್ ಅಂತನೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ। यानी बिस्तर का ಶಯನ್ भी हम बोलते हैं। ಅಂದರೆ ಮಲಗಿರ್ತಾಳವ, ಆ ಕಾಟಿಂದ ಅವಳು ಎದ್ದಳು, ಸುಮಾರು ಹೊತ್ತಿನ ತನಕ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ? ಅಲ್ಲೇ ಕೂತಿರ್ತಾಳೆ। कुछ देर तक उसने अपने बिस्तर पर ही बैठी रही। वह सोच रही थी कि आज उसे क्या क्या काम करने हैं, है ना। उसने उठकर बैठी थी ना, यानी बिस्तर पर वही बैठी थी ना, बैठकर क्या करने लगी? उसने सोचने लगी। क्या सोचने लगी? आज मैं क्या क्या काम करना है। ನಾವು ಕೂಡ ಎದ್ದಿದ ತಕ್ಷಣ ಅಥವಾ ನೈಟ್ ಮಲಗೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ನಾಳೆ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಹಾಕಿರ್ತೀವಿ। ಮತ್ತೆ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಎದ್ದ ಎಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ಒಂದ್ಸಲಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ರಿಮೈಂಡ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ವಾ? ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ यहाँ पर भी सुनीता क्या कर रही है? बिस्तर पर बैठकर सोचने लगी, आज मैं क्या क्या काम करना है। काम यानी वर्क, ನಾನು ಇವತ್ತು ಏನೇನೆಲ್ಲ ವರ್ಕ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು? ಒಂದ್ಸಲಿ ಗ್ಲಾನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ಲು। उसे याद आया कि आज तो बाजार जाना है। सोच रही थी ना उस समय उसको याद आया, क्या कहकर? आज मैं बाजार जाना है ना। आज का काम क्या है सुनीता का? बाजार जाना, ओके। वहाँ सोचते ही उसकी आंखों में चमक आ गई ना। ಓ, ನಾನಿವತ್ತು ಮಾರ್ಕೆಟ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಲ್ಲ ಅಂತ ಅವಳಿಗೆ ನೆನಪಾಗ್ತಿದ್ದಂಗೆನೆ ಅವಳ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಹೊಳಪು ಬಂದ್ಬಿಡ್ತು। आज मैं बाजार जा रही हूँ कहकर खुश से बोलने लगी। सुनीता आज पहली बार अकेली बाजार जाने वाली थी। आज पहली बार, फर्स्ट टाइम, ओके। पहली बार यानी ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅಕ್ಕೇಲಿ ಅಂದರೆ ಒಬ್ಬಳೇ ಸಿಂಗಲ್ ಆಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ? ಅವಳು ಮಾರ್ಕೆಟ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। बाजार मार्केट, अकेले बाजार जाने वाली थी। उसने अपनी टांगों को हाथ से पकड़कर खींचा और उन्हें पलंग से नीचे की ओर लटकाया। देखो, उसने अपनी टांगों यानी ನಾವೇನು ಬೆಡ್ ಮೇಲೆ ಉದ್ದ ಕಾಲು ಚಾಚ್ಕೊಂಡು ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಲ್ವಾ, ಉದ್ದ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾಲು ಚಾಚ್ಕೊಂಡು ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ। ಕಾಲು ಚಾಚ್ಬಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಕಾಲು ಚಾಚ್ಕೊಂಡು ಮಲಗಿರ್ತೀವಲ್ವಾ, उसने क्या की? अपनी टांगों को ಎರಡೂ ಮೊಣಕಾಲು ನೆಟ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ? ಎಳ್ಕೊಂಡು
ಕೆಳಗೆ ಬಿಡ್ತಾಳೆ. ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಬೆಡ್ ಮೇಲೆ ಮಲಗಿರ್ತೀವಿ, ಎರಡು ಕಾಲನ್ನ ಫೋಲ್ಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೆಳಗೆ ಬಿಡ್ತೀವಲ್ವ. ಬಟ್ ಇವಳಿಗೆ ಏನು, ಅವಳಿಗೂ ಕಾಲಿಲ್ಲ, ನಡೆಯೋಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ತಾನೆ ಎರಡೂ ಕಾಲು ಅವಳು ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಅಂದರೆ ಎರಡೂ ಕಾಲು ಅವಳದು ಸ್ವಾಧೀನ ಕಳ್ಕೊಂಡಿರೋದು, ಅಂದರೆ ಶಕ್ತಿಹೀನ. ಎರಡೂ ಕಾಲಲ್ಲಿ ಅವಳಿಗೆ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ನಡೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವಳು ಎರಡೂ ಮೊಣಕಾಲನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು खींच कर क्या की उसने, पलंग से नीचे की ओर लटकाया. ಎರಡೂ ಕಾಲನ್ನ ಎಳ್ಕೊಂಡು ಎತ್ತಿ ಕೆಳಗಡೆ ಬಿಡ್ತಾಳೆ. ಈ ರೀತಿ ಎಳ್ಕೊಂಡು ಎತ್ತಿ ಕೆಳಗಡೆ ಬಿಡ್ತಾಳೆ. ಪಲಂಗ್ ಸೆ ನೀಚೆ ಕಿ ಓರ್ ಲಟ್ಕಾಯ, ಎರಡೂ ಕಾಲನ್ನ ಎತ್ತಿ ಕೆಳಗಡೆ ಬಿಡ್ತಾಳೆ. ಪಲಂಗ್ ಯಾನಿ ಕಾಟ್, ಬೆಡ್. ಕಾಟ್ ಅಂತಾನು ಹೇಳ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೆಡ್ ಅಂತಾನು ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು. फिर पलंग का सहारा लेती हुई अपनी पहिया कुर्सी तक बढ़ी. पलंग की सहारा यानी ಆ ಒಂದು ಕಾಟ್ನ ಸಹಾಯದಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೇಗೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ನಡೆಯಕ್ಕೆ ಬರದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಗೋಡೆ ಸಹಾಯ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಅಥವಾ ಇನ್ನು ಯಾವುದೋ ಒಂದು ವಸ್ತುನ ಗೋಡೆನೋ ಅಥವಾ ಡೋರ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಡೀತಕ್ಕಂಥ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾವಲ್ವ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡಿದ್ಲಪ್ಪ ಅವಳು ಅಂತಂದರೆ ಪಲಂಕಿ सहारा लेकर पहिया कुर्सी तक पहुंची. पलंग की सहारा यानी सहायत से, पलंग की सहायत से, सहारा यानी सहाय से ಹೆಲ್ಪ್ ತಗೊಂಡು, ಅದ್ರದ್ದು ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ ತಗೊಂಡು ಏನು ಮಾಡಿದ್ಲು ಅವಳು, पहिया कुर्सी तक बढ़ी. सुनीता चलने फिरने के लिए पहिया कुर्सी की मदद लेती है. ओके, क्या करती थी उसने, चलने फिरने के लिए, ಓಡಾಡೋದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಸುತ್ತಾಡೋದಕ್ಕೆ किसकी सहायता लेती थी चलने फिरने के लिए, वहाँ पहिया कुर्सी की सहायता यानी मदद लेती है. मदद यानी सहाय, ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ ಅಲ್ವಾ, जिसे हम मदद भी बोलते हैं. ओके, मदद, सहायता. आज वह सभी काम फुर्ती से निपटाना चाहती थी. आज उसने सारे काम जल्दी से करना चाहती थी. हालांकि कपड़े बदलना, जूते पहनना आदि उसके लिए कठिन काम है. हालांकि यानी ಆದಾಗ್ಯೂ ಕೂಡ ಅವಳಿಗೆ ನಡೆಯೋದು, ಓಡಾಡೋದು, ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ಹೋಗೋದಂದ್ರೆ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಇತ್ತಲ್ವ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಕಪಡೆ ಬದಲ್ನ, ಡ್ರೆಸ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಜೂತೆ ಪಹನ್ನ, ಶೂಸ್ನ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸ್ಲಿಪ್ಪರ್ನ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಯಹ ಸಾರೇ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಕಠಿನ್ ಕಾಮ್ತೆ. ಕಠಿಣ ಏನಂದ್ರೆ ತುಂಬ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸಗಳಾಗಿದ್ದವು. ಯಾವುದಿದು, ಕಪಡೆ ಬದಲ್ನ ಅವ್ರ ಜೂತೆ ಪಹನ್ನ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಕಠಿನ್ ಕಾಮ್ ಹೇ, ತುಂಬಾ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಆಗಿದ್ವು. ಪರ್ ಕಠಿಣ ಸರಳ, ಕಠಿಣ ಅಂತಂದರೆ ತುಂಬ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸರಳ. ಓಕೆ, ಕಠಿಣ सरल. पर अपने रोजाना के काम करने के लिए उसने स्वयं ही कई तरीके ढूंढ निकाले हैं. कई तरह के यानी इन सारे कामों को करने के लिए, अपने जो कुछ भी काम है वहाँ करने के लिए उसने क्या करती थी, कई तरीके ढूंढ निकाले हैं. तरीके यानी ಐಡಿಯಾಗಳನ್ನು, ನನ್ನದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾನು ಈಸಿಯಾಗಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಕೋಬೋದು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅವಳೇ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ಲಪ್ಪ ಅಂದರೆ ಥಿಂಕ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ಲು. ತರೀಕೆಯಾನಿ ಐಡಿಯಾಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು. ನಾನು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೋ ಅವಳು ತನ್ನದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಐಡಿಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು. तरीके आइडिया. 8 बजे तक सुनीता नहा धोकर तैयार हो गई. 7 बजे उठी थी ना उसने, 8 बजे तक नहा धोकर तैयार हो गई. 8 ಗಂಟೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ, 8 o'clock ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಫುಲ್ಲು ರೆಡಿ ಆಗಿಬಿಟ್ಟು
ಬಂದ್ಲು. ತಯಾರು ಹೋಗಿ ಅಂತಂದರೆ ಫುಲ್ ರೆಡಿ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಬಂದ್ಲು. स्नान ಮಾಡಿಕೊಂಡು फुल रेडी ಆಗಿಬಿಟ್ಟು ಬಂದು अभी स्कूल जाते समय पाठशाला जाने से पहले क्या क्या करते हो? तैयार होते हैं ना? उठकर आपके जो कुछ भी काम है उसे पूरा करके आप क्या करते हो? तैयार होते हैं ना? उसी तरह सुनीता भी नहा धोकर तैयार हो गई। माँ ने मेज पर आगे देखेंगे। ओके, माँ ने मेज पर नाश्ता लगा दिया था। माँ, अचार की बोतल पकड़ना, सुनीता ने कहा। अलमारी में रखी है, ले लो, माँ ने रसोई घर से जवाब दिया। सुनीता खुद जाकर अचार ले आई। नाश्ता करते करते उसने पूछा, माँ, बाजार से क्या क्या लाना है? 1 किलो चीनी लानी है, पर क्या तुम अकेले संभालोगे? पक्का, सुनीता ने मुस्कुराते हुए कहा। सुनीता ने माँ से झोला और रुपए लिए। अपनी पहिया कुर्सी पर बैठकर वहां बाजार की ओर चल दी। सुनीता को सड़क की जिंदगी देखने में मजा आता है। क्योंकि आज छुट्टी है इसलिए हर जगह बच्चे खेलते हुए दिखाई दे रहे हैं। सुनीता थोड़ी देर रुककर उन्हें रस्सी कूदते गेंद खेलते देखती रही। वहां थोड़ी उदास हो गई। वहां भी उन बच्चों के साथ खेलना चाहती थी। खेल के मैदान में उसे एक लड़की दिखी जिसकी माँ उसे वापस लेने के लिए आई थी। दोनों एक दूसरे को टुकुर टुकुर देखने लगे। देखो, तैयार होकर आई ना सुनीता। अब देखो, माँ ने उसके लिए नाश्ता रेडी करके रख दिए थे। माँ ने मेज पर नाश्ता लगा दिया था। ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಅವಳಿಗೋಸ್ಕರ ಟಿಫನ್ ರೆಡಿ ಆಗಿತ್ತು. ಅಮ್ಮ ಸುನೀತಾಗೋಸ್ಕರ ಟಿಫನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇಟ್ಟಿದ್ರು. माँ, आचार की बोतल पकड़ना, सुनीता ने कहा। माँ से आचार की बोतल मांग रही. आचार यानी पिकल्ड ಬಾಟ್ಲ್ ಅವಳು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ ಅವ್ರ ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. अलमारी में है, ले लो, माँ ने रसोई घर से जवाब दिया. ನೀವು ಏನಾದರೂ ಟಿಫನ್ ಮಾಡೋ ಕೂತ್ಕೊಂಡೋಗ ಅಥವಾ ಊಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಕೇಳ್ತೀರಿ, ಅಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ರು ಅಥವಾ ಮತ್ತೊಂದು ಏನೋ ಕೆಲಸದಲ್ಲಿದ್ದರೆ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಲ್ಲೇ ಇದೆ ನೋಡಪ್ಪ, ಹೋಗಿ ತಗೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. उसी प्रकार सुनीता की माँ ने रसोई घर से जवाब दिया. रसोई घर ಅಂತಂದ್ರೆ ಅಡುಗೆ ಮನೆಯಿಂದ ಅವಳಿಗೆ ಕೂಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ले लो, माँ ने रसोई घर से जवाब दिया. अलमारी में रखी है, ले लो, ಅಲ್ಲೇ ಕಬೋರ್ಡಲ್ಲಿ ಇದೆ, ಹೋಗಿ ತಗೋ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ ಅವರಮ್ಮ ಹೇಳ್ತಾಳೆ. सुनीता खुद जाकर आचार ले आई. उसने क्या की? खुद जाकर. खुद यानी स्वयं, ಸ್ವತಃ ಅವಳೇನೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ಆ ಒಂದು ಬಾಟಲ್, ಯಾವ್ದು ಬಾಟ್ಲು, ಪಿಕ್ಕಲ್ಡ್ ಬಾಟ್ಲ ಹೋಗಿ ಎತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಬರ್ತಾಳೆ. ಖುದ್ ಯಾನಿ ಸ್ವಯಂ. ಖುದ್ದು ಸ್ವಯಂ ಅಂದರೆ ಸ್ವತಃ ಅವಳೊಬ್ಬಳೇನೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಆ ಒಂದು ಪಿಕ್ಕಲ್ಡ್ ಬಾಟ್ಲ್ನ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಎತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಬರ್ತಾಳೆ ಅಲ್ವಾ. ಆಚಾರ್ ಲೇ ಆಯಿ. ನಾಷ್ಟಾ ಕರ್ತೆ ಕರ್ತೆ ಉಸ್ನೆ ಪೂಚಾ. ಟಿಫನ್ ಮಾಡ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅವರ ಅಮ್ಮನಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಪೂಚ ಓಕೆ, ಕೇಳೋದು. ಓಕೆ, माँ बाजार से क्या क्या लाना है? नाश्ता करते करते माँ से पूछ रही हैं, माँ बाजार से क्या क्या लाना है? ಈಗ ನಾವು ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ ಏನು ತರಬೇಕು, ಏನೇನೆಲ್ಲ ತೊಗೊಂಡು ಬರಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಲೀಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ಏನ. उसी प्रकार सुनीता ने अपनी माँ से पूछ रही हैं, बाजार से क्या क्या लाना है? माँ उसके लिए माँ बोलते हैं, 1 किलो चीनी लाना है, पर क्या तुम अकेले संभालोगे? समय माँ उत्तर देती हैं कि 1 किलो चीनी लानी है. चीनी यानी शक्कर, सफेद रंग का. ओके, चीनी यानी शक्कर बोलते हैं, जिसका अर्थ होता है सफेद रंग का एक मीठा पदार्थ. चीनी यानी सफेद रंग का एक मीठा पदार्थ.
सफेद रंग का एक मीठा पदार्थ आप तो जानते हो, शक्कर है ना, किस रंग में रहती है? सफेद रंग में रहती है. ಈಸಿಯಾಗಿ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಶಕ್ಕರ್ ಅಂದ್ರೆ ಶುಗರ್. शुगर, ओके. पर क्या तुम अकेले संभाल लोगे? ನೀನು ಒಬ್ಳೇನೆ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡ್ತೀಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಸಂಭಾಲ್ ಅಂತಂದ್ರೆ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡೋದು, ಒಬ್ಳೆ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡ್ತೀಯಾ ಅಂತ ಅಮ್ಮ ಕೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ. उस समय सुनीता देखो पक्का सुनीता ने मुस्कुराते हुए कहा. ಅವಳು ಅಷ್ಟರಲ್ಲೇ ಸ್ಮೈಲ್ ಕೊಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾಳೆ, हाँ मैं अकेले ही संभालूंगी कहकर बोलती है. सुनीता ने माँ से झोला और रुपये लिए. झोला ಅಂದ್ರೆ हमको जो चीजें लाने के लिए थैली होना वहाँ थैली और रुपये लेकर. झोला यानी थैली ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಬ್ಯಾಗ್, ಓಕೆನಾ. ಹ್ಯಾಂಡ್ ಬ್ಯಾಗ್ ಮತ್ತೆ ಅಮೌಂಟ್ನ ಇಸ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾಳು, ಹೊಡ್ತಾಳೆ. अपनी पहिया कुर्सी पर बैठकर वहाँ बाजार की ओर चल दी. अपनी पहिया कुर्सी पर बैठकर, पहिया कुर्सी यानी ಅವಳ ಒಂದು ವೀಲ್ ಚೇರ್ ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಆ ಒಂದು ಚೇರ್ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾರ್ಕೆಟ್ಗೆ ಹೊರಟಳು. सुनीता को सड़क की जिंदगी देखने में मजा आता है. ಸಡಕ್ ಕಿ ಜಿಂದಗಿ ಅಂದರೆ ಆ ರೋಡಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಾತಾವರಣ, ರೋಡಿಗೆ ಹೋಗೋದು, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಓಡಾಡೋದು, ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡೋದು. ಒಂದು ಜಿಂದಗಿ ಅಂತಂದರೆ ಜೀವನ, ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಪಂಚನ ನೋಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಅವಳಿಗೆ ತುಂಬಾ ಇಷ್ಟ. ಸಡಕ್ಕಿ ಜಿಂದಗಿ ದೇಖ್ನೆ ಮೇ ಮಜಾ ಆಗ್ತಾ ಹೈ. ಜಿಂದಗಿ ಅನಿ ಈ ಒಂದು ವರ್ಡ್ನ, ಈ ಒಂದು ಪ್ರಪಂಚನ ನೋಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಅವಳಿಗೆ ತುಂಬಾ ಆಸೆ. चूंकि आज छुट्टी है इसलिए वह हर जगह बच्चे खेलते हुए दिखाई दे रहे हैं. चूंकि यानी क्योंकि ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ನಾವು. आज छुट्टी है, छुट्टी यानी हॉलिडे है ना, छुट्टी हॉलिडे. ಇವತ್ತು ಹಾಲಿಡೇ ಇದೆ ಅಲ್ಲ, आज छुट्टी है ना इसलिए हर जगह बच्चे खेलते हुए बच्चे दिखाई दे रहे हैं. सुनीता थोड़ी देर रुककर उन्हें रस्सी कूदते गेंद खेलते देखती रही. थोड़ी देर रुककर ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿನವರೆಗೂ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ ಅವಳು, ಅಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ರುಕ್ ಯಾನಿ ಸ್ಟಾಪ್, ಅಲ್ಲೇ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಿಬಿಡ್ತಾಳೆ ಅವಳು. ನೋಡಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಕಡೆ ಹೋಕರ್ ಕ್ಯಾ ಕರ್ ರही उसने रुक कर उन्हें रस्सी कूदते ಅಂದ್ರೆ ಸ್ಕಿಪ್ಪಿಂಗ್, ಗೇಂದ್ ಕೇಳ್ತೆ ಬಾಲ್ ಆಟ ಆಡೋದು, ಸ್ಕಿಪ್ಪಿಂಗ್ ಆಡೋದು, ಇದೆಲ್ಲ ಆಟ ಆಡ್ತಿದಾರಲ್ವ ಮಕ್ಕಳು, ಅದನ್ನು ನೋಡ್ತಾ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಲು. वहाँ थोड़ी उदास हो गई. उन बच्चों खेलते हुए बच्चों को देखकर उदास हो गई. उदास ಅಂತಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಬೇಸರ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅವಳಿಗೆ. ಉದಾಸ್ ಯಾನಿ ಬೇಜಾರು. ಬೇಜಾರು ಅಂದರೆ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತೀವಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬೇಜಾರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಸೈಲೆಂಟ್ ಆಗ್ತೀವಿ ನೋಡಿ, ಅದಕ್ಕೆ ಉದಾಸೀನಿ. ಅವಳಿಗೆ ತುಂಬ ನೊಂದ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ, ತುಂಬ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ನೊಂದ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ಅವ್ರ ಥರ ನಾನು ಆಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ ಅವಳ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವನೆ ಉಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ. वहाँ भी उन बच्चों के साथ खेलना चाहती थी. सुनीता उन बच्चों को देखकर उनके साथ खेलने के लिए क्या करती थी, पसंद करती थी. खेल के मैदान में उसे एक लड़की दिखी. वहाँ मैदान में उसे यानी सुनीता को एक लड़की दिखाई दी, जिसकी माँ उसे वापस लेने के लिए आई थी. उस लड़की को वापस ले जाने के लिए उसकी माँ आई थी. दोनों एक दूसरे को टुकुर टुकुर देखने लगे. उस लड़के ने सुनीता को और सुनीता ने उस लड़की को, दोनों क्या करने लगे, टुकुर टुकुर कर देखने लगे. टुकुर यानी दिಟ್ಟಿಸಿ ನೋಡೋದು. ಟುಕುರ್ ಯಾನಿ ದಿಟ್ಟಿಸಿ ನೋಡೋದು ಅಂದರೆ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಫೇಸ್ ಟು ಫೇಸ್ ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಲ್ವ. ಈಗ ನಮ್ಮ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ರೋಡಲ್ಲಿ ಅಂತಂದರೆ ಯಾರಾದರೂ ಒಬ್ರು ಬರ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವರಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಅಟ್ರಾಕ್ಟೆಡ್ ಇರುತ್ತೆ, ಅವನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು
ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಸುಮಾರು ಹೊತ್ತಿನ ತನಕ ಹೋದ್ರೂ ಅವ್ರನ್ನೇ ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಲ್ವ. ಹಾಗೆ ಎಷ್ಟು ದೂರ ಹೋದ್ರೂ ನಾವು ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡೋದನ್ನ ಬಿಡೋದೇ ಇಲ್ಲ. ಅವ್ರನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಲ್ಲ, ಅದನ್ನೇ ನಾವು ಟುಕುರ್ ದಿಟ್ಟಿಸಿ ನೋಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ದಿಟ್ಟಿಸಿ ನೋಡೋದು. उस लड़की ने सुनीता उस लड़की को क्या करने लगे, दोनों टुकुर टुकुर देखने लगे. इब्ರು ಕೂಡ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು. ओके, यहाँ तक हुआ था ना. आगे जाएंगे. फिर सुनीता को एक लड़का दिखा. उस बच्चे को बहुत सारे बच्चे छोटू छोटू बुलाकर चिढ़ा रहे थे. उस लड़के का कद बाकी बच्चों से बहुत छोटा था. सुनीता को यहाँ सब बिल्कुल अच्छा नहीं लगा. रास्ते में कई लोग सुनीता को देखकर मुस्कुराए, जबकि वहाँ उन्हें जानती तक नहीं थी. पहले तो वहाँ मन ही मन खुश हुई, परंतु फिर सोचने लगी, ये सब लोग मेरे तरफ भला इस तरह क्यों देख रहे हैं. खेल के मैदान वाली छोटी लड़की सुनीता को दोबारा कपड़ों की दुकान के सामने खड़ी मिली. उसकी माँ कुछ कपड़े देख रही थी. तुम्हारे पास यहाँ अजीब सी चीज क्या है, उस लड़की ने सुनीता से पूछा. यहाँ तो बस एक, सुनीता जवाब देने लगी, परंतु उस लड़की की माँ ने गुस्से में आकर लड़की को सुनीता से दूर हटा दिया. ओके, देखो वहाँ खेलते हुए बच्चों को देखकर उसकी मन बहुत ही उदास हो गया ना. जैसे ही वहाँ एक लड़की और सुनीता को टुकुर टुकुर देखने लगी थी, वहाँ आगे बढ़ने लगी. सुनीता वहाँ से आगे बढ़ने लगी. फिर सुनीता को एक लड़का दिखा. आगे बढ़ते बढ़ते उसे एक लड़का दिखाई पड़ा. उस बच्चे को बहुत सारे बच्चे छोटू छोटू बुलाकर चिढ़ा रहे थे. छोटू छोटू ಅಂದರೆ ಚೋಟು ಏ ಚೋಟು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅವನಿಗೆ ತುಂಬ ರೇಗಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಚಿಡಾನ ಏನಿ ರೇಗಿಸೋದು, ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಅವನಿಗೇನಾದರೂ ಇದು ಹೇಳ್ಕೊಡ್ದು, ಜಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಂಪಲಿಗೋಸ್ಕರ ಅಷ್ಟೇ. ಕಿವಿ ಕೇಳಿಸ್ತಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಕೆಪ್ಪ ಕಿವುಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೊತ್ತಾನೆ. ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ರೆ ಕುರುಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೇಳೋದೇನೆ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಪಾಪ ಅನ್ಸ್ಕೊಂಡಿರೋ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಜಾರಾಗ್ತಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಮಾತಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಬೇಕು. ಯಾರಿಗೆ ಆಗಲಿ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಕರಿಕೊಡ್ದು, ಕಿವುಡ ಅಂತ ಆಗಲಿ, ಕುರುಡ ಅಂತ ಆಗಲಿ, ಅವ್ರ ಕಾಲಿಲ್ದೇ ಇದ್ರೆ ಕುಂಟಿ ಅಂತ ಆಗಲಿ, ಇದು ಯಾವುದೂ ಪದಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ದು. ಓಕೆ, ಇದೆಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತು? ಓಕೆ, ಚೋಟು ಚೋಟು ಕಹಕರ್ ಚಿಡಾ ರಹೇತೆ. ಚಿಡಾನ ಏನಂದ್ರೆ ರೇಗಿಸೋದು. ರೇಗಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಆ ಹುಡುಗನ್ಗೆ. ಚೋಟು 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 ಅಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅವನಿಗೆ ರೇಗಿಸ್ತಾ ಇದ್ರು. सारे बच्चे उसे चिढ़ा रहे थे. उस लड़के का कद बाकी बच्चों से बहुत छोटा था. उस लड़के का कद यानी ಅವನು ಒಂದು ಹೈಟ್. ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈಗ ಆ ಒಂದನ್ನು ಕೂಡ ಒಂದು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಮೈಂಡ್ ಬೆಳೀತಿರುತ್ತೆ, ಬಾಡಿ ಮಾತ್ರ ಏನಾಗ್ತಿರೋದಿಲ್ಲ, ಪ್ರೊಸೆಸಿಂಗಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗಿರುತ್ತೆ, ಶರೀರ ಮಾತ್ರ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕೋರೆ ಅಂದರೆ ಗಿಡ್ರು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ತುಂಬ ಕೊಳ್ಳಕ್ಕಿರ್ತಾರಲ್ವ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಚೋಟು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಬಾಕಿ ಎಲ್ಲದೂ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಶರೀರದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಡೆವಲಪ್ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಕುಳ್ಳರು, ಗಿಡ್ರು, ಚೋಟು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಓಕೆನಾ? ಉಸ್ ತರಹ ಉಸ್ ಬಚ್ಚಕ್ಕೂ ಚಿಡಾ ರಹೆ थे. ಕದ್ ಯಾನಿ ऊंचाई ಅಥವಾ लंबाई. कद यानी ऊंचाई और लंबाई. कद यानी ऊंचाई यानी उस लड़के का ऊंचाई सारे बच्चों से बहुत कम था, इसलिए
उन बच्चों ने क्या कर रहे थे, उस लड़के को छोटू छोटू कहकर पुकार रहे थे, यानी चिढ़ा रहे थे। ಸುನೀತಾ को यहाँ सब बिल्कुल अच्छा नहीं लगा। ಬಿಲ್ಕುಲ್ ಇದೆಲ್ಲದು ಕೂಡ ಸುನೀತನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪನೂ ಕೂಡ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ. ಬಿಲ್ಕುಲ್ ಅಂತಂದರೆ ಸ್ವಲ್ಪನೂ, ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್, ಇದೆಲ್ಲದು ಕೂಡ ರಾಂಗು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ಲು ಅವಳು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲು. अच्छा नहीं लगा। रास्ते में कई लोग सुनीता को देखकर मुस्कुराए, जबकि वह उन्हें जानती तक नहीं थी। उसने रास्ते में जाते वक्त अनेक लोग उसे देखकर मुस्कुराने लगे. ಅವಳನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮನಸ್ಸೊಳಗಡೆನೆ ಮುಸ್ಕುರಾನ ಅಂತಂದ್ರೆ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ನಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ನಗ್ತಾ ಇದ್ರು ಅವರೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ಅವಳನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು. वहाँ तो नहीं जानती थी वो क्यों मुस्कुरा रहे हैं। पहले तो वहाँ मन ही मन खुश हुई, परंतु फिर सोचने लगी। उस समय उसने मन ही मन खुश हुई, बाद में उसने क्या करने लगी, सोचने लगी। ये सब लोग मेरे तरफ भला इस तरह क्यों देख रहे हैं। बाद में उसने सोचने लगी कि ये सारे लोग मेरी तरफ क्यों यहाँ देख रहे हैं, कहकर सोचने लगी। खेल के मैदान वाली छोटी लड़की सुनीता को दोबारा कपड़ों की दुकान के सामने खड़ी मिली। मैदान में उस लड़की को देखी थी ना, वहाँ फिर मिली। उस लड़की ने सुनीता को फिर मिली। उसकी माँ कुछ कपड़े देख रही थी। कपड़े की दुकान में उस लड़की की माँ ने कपड़े देख रही थी। उस समय उस लड़की ने आकर सुनीता से पूछती है, देखिए क्या पूछती है, तुम्हारे पास यहाँ अजीब सी चीज क्या है। ಅಜೀಬ್ ಯಾನಿ ವಿಚಿತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇದೇನು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಚಿತ್ರವಾಗಿದೆಯಲ್ಲ ನಿನ್ನ ಹತ್ರ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಜೀಬ್ ಯಾನಿ ವಿಚಿತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದೇ ಇದು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಚಿತ್ರವಾಗಿದೆಯಲ್ಲ, ಇದು ನಾನು ಮೊದಲೆಲ್ಲೂ ನೋಡಿಲ್ಲ, ಇದು ನಿನ್ನ ಹತ್ರ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಿದು ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಥಿಂಗ್ ಇದೆ ನಿನ್ನ ಹತ್ರ, ಚೀಸ್ ಯಾನಿ ಥಿಂಗ್. क्या है, उस लड़की ने सुनीता से पूछा। यहाँ तो बस एक, यहाँ कुर्सी कर बोलती है। सुनीता जवाब देने लगी, यहाँ तो बस एक, यानी उसके बारे में बोलने को शुरू करती है उतने में ही सुनीता जवाब देने लगी, परंतु उस लड़की की माँ ने गुस्से में आकर लड़की को सुनीता से दूर हटा दिया। सुनीता ने बोलने के लिए उस लड़की ने जो प्रश्न पूछी थी ना, उस प्रश्न के उत्तर देने के लिए कोशिश कर रही थी, उतनी ही समय में उस लड़की की माँ ने आकर क्या की, लड़की को सुनीता से दूर हटा दिया। उस लड़की को सुनीता से दूर हटा दी. ನೀನು ಅವಳು ಮಾತಾಡಿಸ್ತಿರ್ತಾಳೆ, ಇವಳು ಆನ್ಸರ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತಾಳೆ, ಅಷ್ಟರಲ್ಲೇ ಅವ್ರ ಅಮ್ಮ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಡಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ದೂರ ಸರಿಸ್ಬಿಡ್ತಾಳೆ. ओके, दूर हटा दिया उस लड़की के माँ ने उस लड़की को और लड़की को सुनीता से दूर हटा दिया. यहाँ तक रहेंगे इसका और एक बार मैंने आपको अगले क्लास में बताती हूँ बच्चों. धन्यवाद.